एव्हरीवन, मनीषाज क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इथे नाचणीची नानखटाई बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी घी, पिठी साखर, नाचणीचं पीठ आणि इलायची पावडर घेतलेली आहे। सर्वप्रथम आपल्याला घी बीट करून घ्यायचं आहे बीटरने। तर चांगले क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला घी बीटरने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे। तर पिठी साखर पहिल्यांदा सर्वप्रथम आपल्याला ती टाकून मिक्स करून घ्यायची आहे। बीटर ऑन न करता मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून ती उडू नये, त्यामुळे ती मिक्स करून घ्यायची आहे। आणि पूर्ण मिक्स झाल्यावर मग बीटर आपल्याला ऑन करायचं आहे। ऑन करून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। घी मध्ये मग ती प्रॉपर मिक्स होईल। अशा प्रकारे आपल्याला इथे साखर आणि पिठी साखर आणि घी आपलं मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये इलायची पावडर टाकत आहोत। ते इलायची पावडर टाकून पण पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे नाचणीचं पीठ ॲड करायचं आहे। नाचणीचं पीठ पण हाफ प्रमाण घेऊन पहिले मिक्स करून घ्यायचं आहे। बीटर ऑन न करता मिक्स करायचं आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जे आपलं उरलेलं पीठ आहे ते सुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यात टाकूनच उरलेलं पीठ पण आपण मिक्स करून घेऊया आता। आणि मग आपल्याला बीटर ऑन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बीटर ऑन करायचं आहे। बीटर ऑन करून आपण ते पूर्ण सर्व बाजूनी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे। आता बीटरचं आपल्या काम झालेलं आहे। तर बीटर साईडला घेऊन आता आपल्याला स्पॅच्युलाने सर्व साईडचं मिक्स करून घ्यायचे। साईडचं सर्व मिक्स करून एकत्र आणायचं आहे असं पीठ। अशा प्रकारे आपला हा डो रेडी झालेला आहे। आता ह्याला छोटे छोटे बॉल्स करून, तुम्हाला छोटी साईज पाहिजे छोटी, मोठी साईज पाहिजे तर मोठी, असं तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशी पाहिजे। तर गोल असे शेप देऊन नानखटाईचे आपण एका ट्रेमध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या प्लेटमध्ये ठेवून बटर पेपर ठेवून त्यावर ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे ह्या नानखटाई आपल्या सर्व शेप देऊन रेडी करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे मी आता बाकीचे पण सर्व पिठाच्या नानखटाई रेडी करून घेते। रेडी झालेल्या आहेत आपल्या सर्व नानखटाई। आता आपल्याला या वरती पांढरे तीळ टाकून गार्निश करून घ्यायचं आहे पांढऱ्या तिळाने। आणि 170ला ओव्हन प्रीहीट करून झालेला आहे। आता ओव्हनमध्ये त्या मला 20 मिनटं, सर्वप्रथम 20 मिनटं मी लावणार आहे। 20 मिनटाने पुन्हा चेक करून 5 मिनटं अजून लावायचे। असं 25 मिनटं आपल्याला ह्या नानखटाई बेक करायच्या आहेत। 25 मिनटं रेडी झालेले आहेत। 25 मिनटात आपली नानखटाई बेक झालेली आहे। तुम्ही बघू शकता सर्व नानखटाई आपल्या कशा बेक झालेल्या आहेत। आजची नानखटाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। थँक्यू।